प्रश्न पहिला, सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? ऑप्शन ए आहे 72, ऑप्शन बी आहे 82, ऑप्शन सी आहे 80, ऑप्शन डी आहे 70. तर याचं उत्तर आहे ए 72. तर दुसरा प्रश्न आहे आपल्याकडं, केंद्र सरकारच्या उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा यांच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. नीती आयोग. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडं राष्ट्रीय विकास परिषद. तिसरं ऑप्शन आहे वित्त आयोग आणि चौथा ऑप्शन आहे सार्वजनिक लेखा समिती. तर याचं उत्तर आहे सी वित्त आयोग. तर आपल्याकडे तिसरा प्रश्न आहे, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? ए 25 ऑक्टोबर, बी 20 ऑक्टोबर, सी 24 ऑक्टोबर, डी 12 ऑक्टोबर. तर याचं उत्तर आहे सी 24 ऑक्टोबर. प्रश्न चौथा, एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला? ए रोहित शर्मा, बी शुभमन गिल, सी ईशान किशन, डी सचिन तेंडुलकर. तर याचं उत्तर आहे बी शुभमन गिल. प्रश्न पाचवा, शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ए महाराष्ट्र, बी तेलंगणा, सी हरियाणा, डी केरळ. उत्तर बी तेलंगणा. प्रश्न 6, खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते? ए कावेरी, बी गोदावरी, सी कृष्णा, डी यापैकी कोणतीही नाही. उत्तर ए कावेरी. प्रश्न 7, 65व्या महाराष्ट्र केसरी 2023चे विजेता कोण बनलेले आहेत? ए पृथ्वीराज पाटील, बी बाला रफिक शेख, सी हर्षद सद्दीर, डी शिवराज राक्षे. उत्तर डी शिवराज राक्षे. प्रश्न 8, ई लर्निंग म्हणजे काय? ए संगणका संबंधित अध्ययन, बी संगणकाच्या माध्यमातून अध्ययन, सी संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन, डी शिक्षणात संगणकाचा वापर. उत्तर सी संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन. प्रश्न 9, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे? ए दुसरे, बी पहिले, सी तिसरे, डी चौथे. तर याचं उत्तर आहे डी चौथे. प्रश्न 10, जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्यांमार्फत चालते? ए 8, बी 12, सी 10, डी 9. उत्तर सी 10.